नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये काय करणार आहोत तर विविध स्वरूपाचे पुरस्कार वितरित झालेले आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही घटक आहेत आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात अशा घटकांकडे आज आपण नजर टाकणार आहोत। आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे तर इथे काय म्हटलं आहे तर सध्या साहित्य अकादमी हा जो पुरस्कार आहे हा 71वा जो पुरस्कार सोहळा आहे हा सध्या निश्चित करण्यात आलेला आहे आणि 31 मार्च 2026 या दिवशी नवी दिल्ली या ठिकाणी या पुरस्काराचं वितरित केलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे 1954 पासून साहित्य अकादमी पुरस्कार हा जो आहे हा दरवर्षी दिला जातो। हा जो पुरस्कार आहे हा 2025चा आहे, पण याचं वितरण 2026 मध्ये करण्यात आलेलं आहे। आणि या पुरस्कारासाठी इथे बघा, काळ्या निळ्या रेषा नावाचं हे एक आत्मकथनपर जे काय साहित्य कृती आहे, ही जी साहित्य कृती आहे ही साहित्य कृती प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे। आणि ही जी व्यक्ती आहे ज्यांचं नाव राजू बाविस्कर आहे आणि हे जे लेखक आहेत राजू बाविस्कर यांनी या साहित्य कृतीमध्ये काय केलेलं आहे तर गाव कुसाबाहेर राहणारा जो काय जनसमुदाय आहे या जनसमुदायाला कुठल्या स्वरूपाच्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं, त्यांना कसा संघर्ष करावा लागतो, तर या पुस्तकामध्ये किंवा या आत्मकथनपर साहित्य कृतीमध्ये राजू नावाचा एक बालक आहे, एक मुलगा आहे आणि जो वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि तो परिस्थितीशी झुंज देताना आपल्याला निदर्शनास येतो। अशा स्वरूपाची जी काय व्यथा आहे गावाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाची ही मांडण्याचा प्रयत्न राजू बाविस्कर यांनी स्वतःच्या पुस्तकातून केलेली आहे। आणि या त्यांच्या साहित्याची दखल घेऊन काय करण्यात आलेला आहे तर 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार हा जो आहे हा या ठिकाणी या पुस्तकाला मिळालेला आहे। आणि न चुकता दरवर्षी भारतातल्या 24 भाषातील साहित्यांना हा पुरस्कार दिला जातो, तर त्यामध्ये मराठीचा देखील समावेश आहे मित्रांनो। आणि अशा पद्धतीने हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळालेला आहे। JP मुंदडा या शाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून कार्यरत हे होते राजू बाविस्कर आणि ते नुकतेच काय झालेले आहेत तर रिटायर झालेले आहेत। जळगाव या ठिकाणी ते कार्यरत होते, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अशा स्वरूपाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इथे तयार केलाय बघा। काळ्या निळ्या रेषा या साहित्य कृतीला कोणता पुरस्कार मिळाला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं आहे आपल्याला, साहित्य अकादमी पुरस्कार हा या ठिकाणी मिळालेला आहे। आणि हा कधी दिला जाणार आहे तर 31 मार्च 2026ला दिला जाणार आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे जाऊयात बघा, या ठिकाणी समजून घ्या बघा, फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 हा जो आता फिस्कल हेल्थ इंडेक्स काय असतो हे मी तुम्हाला समजून सांगतो। नीती आयोगाच्या माध्यमातून बारकाईने ऐका बघा, नीती आयोगाच्या माध्यमातून हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स पब्लिश केला जातो आणि या इंडेक्समध्ये विविध राज्याची नावं दिली जातात। तर हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या बघा। फिस्कल हेल्थ म्हणत आहे, फिस्कल म्हणजे ज्याला आपण आर्थिक म्हणतो, आणि आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने कोणतं राज्य प्रबळ आहे, सबळ आहे किंवा उत्कृष्ट आहे, सर्वाधिक पैशावाला आहे असं आपण म्हणतो। आणि मग यामध्ये काय केलं जातं, नीती आयोग 5 निकष ठरवतो आणि 5 निकषाच्या आधारावरती हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स पब्लिश करतो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मी तुम्हाला नीती आयोगाचा फुल फॉर्म या ठिकाणी सांगतो कारण परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता। या ठिकाणी त्याला आपण नॅशनल व्यवस्थित समजून घ्या किंवा सॉरी नेशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं म्हटलं जातं, लक्षात राहू द्या। आणि या
नीती आयोगाची जी स्थापना आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. या नीती आयोगाची स्थापना नियोजन मंडळ जे होतं त्याच्या जागेवरती करण्यात आलेली आहे. नियोजन मंडळ या ठिकाणी रद्द करून या आयोगाची स्थापना करण्यात आली. नियोजन मंडळ किंवा नियोजन मंडळाच्या माध्यमातून भारतामध्ये जवळपास 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या आणि त्यानंतर हा आयोग या ठिकाणी स्थापन करण्यात आला. तर हा स्थापन या आयोगाची घोषणा कधी झाली होती ती मी एकदा तुम्हाला समजावून देतो. घोषणा झाली होती बघा 15 ऑगस्टला झाली होती आणि वर्ष होतं 2014, लक्षात राहू द्या. आणि दुसरा आपण मुद्दा या ठिकाणी समजून घेऊ आणि ह्याची स्थापना कधी झाली व्यवस्थित क्लिअर करू. स्थापना झाली बघा 1 जानेवारी 2015ला स्थापना झाली. हे पण आपल्याला विचारलं गेलेलं आहे परीक्षेमध्ये. तर हा जो नीती आयोग आहे हा नीती आयोग काय करतो, फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 किंवा फिस्कल हेल्थ इंडेक्स पब्लिश करतो आणि या इंडेक्समध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. तर महाराष्ट्राचा मित्रांनो 5वा क्रमांक आहे, हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आपण पुढे जाऊयात. अशा पद्धतीने इथे मी एक इमेज तयार केलेली आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, मार्च 2026 मध्ये नीती आयोगाने जाहीर केलेल्या दुसऱ्या फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर ओडिसा राज्याने काय केलेलं आहे, प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला बघा ओडिसा हे या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलंय आणि गोवा हे जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलंय. ठीक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य मित्रांनो कोणतं ठरलंय, झारखंड ठरलंय. बघा झारखंड हे जे राज्य आहे हे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य, गुजरात हे 4थ्या क्रमांकाचं राज्य आणि महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकाचं, 5व्या क्रमांकाचं राज्य. या ठिकाणी इमेज एकदा बघून घ्या, फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026. आपण त्याच्याविषयी माहिती बघत आहोत. आता पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, नीती आयोग हा जो आहे व्यवस्थित एकदा क्लिअर करा. तर नीती आयोग 2023-24च्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात, वित्तीय बघा आरोग्य निर्देशांक ज्याला फिस्कल हेल्थ इंडेक्स म्हणायचं आहे आणि ईशान्य आणि हिमालयीन राज्य या श्रेणीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचं करेक्ट उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. व्यवस्थित समजावून घ्या, हे देखील तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. हाही महत्त्वाचा प्रश्न इथे आपल्याला समजला पाहिजे. बघा तर यावरून तुमच्या लक्षात येत असेल हे जे CM आहेत हे कुठले आहेत, अरुणाचल प्रदेशचे आहेत. पेमा खंडू नावाचे CM आहेत. लक्षात राहू द्या, ती पण गोष्ट महत्त्वाची ठरेल. आपण थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, सार्वजनिक इशू ज्याला इंग्लिशमध्ये आपण पब्लिक इशू म्हणतो आणि सार्वजनिक इशू द्वारे ग्रीन म्युन्सिपल ब्रँड जारी करून नॅशनल स्टॉक एक्सचेंज, नॅशनल म्हटलंय बरं का, लक्षात राहू द्या, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणारी महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका कोणती आहे. तर डेफिनेटली कोणती आहे, नाशिक आहे. नाशिकचा पेपर राहिलेला आहे. नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न 100% विचारला जाईल बघा, म्हणून नाशिकच्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चांगला करून ठेवा. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी अजितदादा पण दिसत आहेत, म्हणजे ही जी न्यूज आहे किंवा ही खूप जुनी आहे. काय म्हटलंय बघा, महाराष्ट्रातील जुनी आहे म्हणजे कधीची, तर जून 2025 आहे. जून 2025 आहे. लक्षात राहू द्या. काय म्हटलंय बघा, महाराष्ट्र राज्यातील ग्रीन म्युन्सिपाल्टी बॉन्ड म्हणायला ते जारी करणारी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सोबत जारी करणारी म्हणायला. आणि नाशिक महानगरपालिकेने तो बॉन्ड कुणासोबत जारी केलेला होता, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज बरोबर जारी केलेला होता. आणि सूचीबद्ध होणारी पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे, तर पिंपरी चिंचवड ही जी महानगरपालिका आहे ही महानगरपालिका पहिली ठरलेली आहे. पुढे जाऊयात आपण. बघा काय म्हटलंय, कृषी अन्न प्रणालीतील महिलांवरील जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली, तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या बघा
महिलांवरील जागतिक परिषद, कृषी अन्न प्रणालीतील महिलांवरील जागतिक परिषद, या परिषदेचं उद्घाटन कुणी केलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. आता पुढे जाऊयात. बघा, 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली तर ती जी आहे ती कोल्हापूरला आयोजित करण्यात आली, हे या ठिकाणी म्हटलंय. 4थी महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आहे. या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर रोख रक्कम ठरलेली आहे, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्याचबरोबर इथे बक्षीस दिलं जाणार आहे लगेच. सोलापूर या ठिकाणी, काय म्हटलंय इथे मी कोल्हापूर केलंय, सॉरी, सोलापूर या ठिकाणी काय केली ती ठरली आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा बघूयात. बघा, 98वे ऑस्कर पुरस्कार 2026 ही जी म्हणजे पुरस्कार सोहळा हा जो आहे हा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, लॉस एंजलिस हे जे शहर आहे हे अमेरिकेमधलं शहर आहे आणि तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून असा पण प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आपण जाणून घेऊयात. बघा, BCCI ओके तर्फे प्रदान करण्यात येणारा पॉली उम्रगर पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला तर या इमेजवरून तुम्हाला डेफिनेटली उत्तर देता येईल. इथे म्हटलंय की शुभमन गिल इज सेट टू रिसीव द प्रेस्टिजियस पॉली उमरगर अवॉर्ड फॉर बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेट मेन, म्हणजे पुरुषामध्ये दिलेलं आहे ॲट BCCI. ठीक आहे, या पद्धतीने. आणि याचं करेक्ट उत्तर बी हे ऑप्शन असणार आहे. पुढे काय म्हटलंय बघा, कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांना देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण कुणी केलेलं आहे असा पुरस्कार कुणाला मिळाला आहे तर हर्षित राणा आणि श्री चरणी यांना मिळालेला आहे. हर्षित राणा यांना पुरुष गटामध्ये, श्री चरणी यांना महिला या गटामध्ये देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे हे जे मुद्दे आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पातळीचा किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे दुसऱ्यांदा तर शुभमन गिल हाच ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला कोण ठरली तर स्मृती मंदाना ठरलेली आहे आणि ती 5 वेळेस ठरली. यावरती प्रश्न विचारून झालाय. आत्ता जे नुकतेच पेपर झालेत 15 फेब्रुवारी 2026ला, म्हणून ते लक्षात राहू द्या. अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जातील. या ठिकाणी आपण थांबूयात. परत एकदा पुनश्च आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्याच लेक्चरमधून तुम्हाला प्रश्न आलेले बघायला मिळतील. म्हणून आपलं हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करून ठेवा, याला लाईक करत जा, कमेंट करायला सांगितले की कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचविण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.